आणि माहिती का जेवण पिऊन मस्त झोपले होते आणि ना एकदम असा आवाज आला जस काय सासूबाई आल्यात म्हणून. आणि बघत येतो काय खरोखर सासूबाई. हे बघा यो लगेच सासूबाईच आल्या आणि मी मरामचीड झोपले होते. म्हणलं आता काय भारी मस्त आपली एक झोप काढावा. आणि मला वाटलं मी झोपत स्वप्नातच आत्याबाईचा आवाज बघत आहे ना. आत्याबाई खरंच घराच्या बाहेर. बघा नवी साडी बिडीला भारी टाकाटाक मध्ये सासूबाई आल्यात. आजी आली तुला आनंद नाही झाला का? मी काय करू म्हणते. हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? आता मी तर मस्त आणि मजेतच आहे. तर माझी सुरुवात आहे ना सकाळची ना खरं तर शेळ्यांच्या साफसफाईपासून चालू होती. त्यांचं झाडलोट करण्यात त्यातच जातो सकाळचा वेळ. आणि आज ना शनिवार होता तर म्हणलं चला आता मुलांसाठी काहीतरी नाश्त्याला करावं लागेल. तर आहे ना रात्री घासलेले भांडे मी तसेच ठेवले होते, कारण की ना रात्रीच लावले असते पण काय होतं ते भांडे छान निथळत नाही आणि निथळले का मग ते ना दुसऱ्या भांड्यांच्यावर पडतं. म्हणून मग ते मी तसेच ठेवते आणि सकाळचे लावून घेत असते. तर आज शनिवार होता तर मग छकूची आज काही त्यांना लवकर जायचं होतं तर छकू आली वेण्या घालून द्यायसाठी. तर आज शाळेचा पण कोडचा ड्रेस होता तर तिने असा ड्रेस पण घातलेला होता. तर मग म्हणलं चला आता हिच्या वेण्या घालून द्यावा आणि मग हिच्या वेण्या पण घालून दिल्या. तशा ती घालती बरं का वेण्या तिच्या हाताने, पण आहे ना ती कटाळा करते घालायची. मग ते मीच घालून देते तिला वेण्या. तर चला इकडे छोकूच्या वेण्या मस्त छान झाल्या आणि राहिलेले भांडे परत मी लावून घेतले. तर म्हणलं आता चला नाश्त्याला काय करावा यांना काय करावा म्हणून म्हणलं चला आता पोहेच करावा. बरेच दिवस झाले आता पोहे पण केले नव्हते. तर मग इकडं चला घेतले पोहे. तर पोहे बरणीमध्ये संपले होते तर म्हणलं चला आता पोहे वतून घेऊ त्यामध्ये. तर मग पोहे पण बरणी भरून घेतली आणि पोहे भिजायला घालून दिले. तर इकडं पोहे भिजायला घातले तोपर्यंत आहे ना मी काल कुरडई तळली होती तर ते राहिलेलं तेल होतं. मग ते कशात होतो तर किटलीमध्ये पण घासून किटली तर ताजंच तेल काढलेलं होतं. तर ते तेल मग पहिलं देवासाठी काढून घेतलं आणि मग थोडंसं कुरडई तळलेलं तेल त्याच्यामध्ये टाकून दिलं. तसं मी नाही का मग आता ते ठेवीता कुठं म्हणून असं केलं. तर मग इकडं तीच कढई ठेवून घेतली. म्हणलं त्याच कढईमध्ये छान असे पोहे करून घेऊ, कारण तेलाची कढई होती. तर मग त्याच्यामध्ये छान असे पोहे तयार झाले. इकडे चहा पण घेतला बनवून आणि मग पोह्यांबरोबर चहा प्यायला एकदम छान वाटतं, मस्त गरम गरम सगळं. तर मग इकडं पोहे लगेच प्लेटीमध्ये दिले आणि मुलांना दोघांना पण दिले आणि त्यांच्यासोबत मी पण नाश्ता घेतला. तुम्ही पण या नाश्ता करायला. तर चला आता इकडं छान मस्तपैकी सगळं झालेलं आहे आता. आणि आता मुलं पण शाळेत जातील तर मग म्हणलं आता काय करावा बाकीचं मग नाही का. आता म्हणजे आज आहे ना म्हणलं आज मुलांना दुपारून सुट्टी आहे तर मग काहीतरी वेगळा खास पर्याय म्हणजे खास काहीतरी स्वयंपाक बनवायचा होता. आणि बाहेर आले ना तर बाहेर परत इतका पाऊस चालू झाला होता बघा आणि सगळीकडं राडाच राडा झाला होता सगळीकडं. असं म्हणजे एकदम आहे ना पावसाने ना सगळं राडा होतो. पाऊस तर पाहिजे पण राडा नाही पाहिजे. तर मग म्हणलं चला आज काहीतरी खास म्हणजे खास काय करायचं म्हणून हावरी घेतली होती आणि आज बनवायच्या होत्या मासवड्या. तर सगळं इकडं शेंगदाणे खोबरं घेतलं होतं आणि हावरी भाजायला टाकली होती. तर हावरी भाजून घेतली आणि मग म्हणलं चला सगळं मस्त लाईट जायच्या अगोदर आहे ना पटापटा सगळं वाटा माटून घ्यावा. तर तीच मग तयारी चालू होती. बरेच दिवस झाले ते मी मासवड्याच बनवल्या नव्हत्या. म्हणलं चला मग आज आपण आहे ना मासवड्याच बनवून घेऊ. तर आज आहे ना बाहेर आहे ना सारखं वातावरण म्हणजे पाऊस चालू होता. वातावरण आहे ना खराब झाल्यामुळे आहे ना लाईट पण सारखी ये जा करीत होती. तर आता हे बनवायला तर घेतलंय पण लाईट जर नसल्यावर कसं व्हायचं, पाट्या वाटायचं म्हणजे मुश्किलच असतं. तर मग इकडं लाईट ये जा करता करता मी एवढं आहे ना म्हणजे जे आपल्याला हे बनवायचं आहे ना मासवड्या त्याचं हे बनवून घेतलं होतं. मसाला तो जो आपण वरून टाकतो तो छान मस्तपैकी ते बनवून झालं होतं.
तर मग म्हणलं चला आता मस्तपैकी ना आमटी टाकून देऊ म्हणजे सार. तर मग ना मसाल्याच्या डब्यातला आहे ना कांदा लसूण मसाला संपला होता, तो मग मी ना डब्यामध्ये ओतून घेतला मसाल्याच्या. मी ना एकदम असं सामान आणून ठेवीत असते, समजा मसाला बाकीचं जे काही लागत असेल ते सगळं एक्स्ट्रा भरून ठेवते. कसं आपली रानची वस्ती आहे, जर समजा नाही का काही संपलं तर अचानक कुठून आणायचं, त्याच्यामुळे एकदम मी असं भरून ठेवीत असते बाजार. तर आहे ना लाईटीच्या ये जा करता मध्ये कसं तरी वाटून घेतला आणि सार टाकून घेतला. खरं आहे ना वड्या थापायची क्लिप आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार होती, पण काय झालं अचानक आका मावशी दळण घेऊन आल्या होत्या दळायला, तर त्यांच्यासंग बोलण्यात आणि हे करण्यातच माझा वेळ गेला आणि घाईघाईत मी ना वड्या थापून घेतल्या असं झालं. तर ती तुमच्यासोबत शेअर करायची राहूनच गेली का वड्या कशा थापायच्या त्या. तर पुढल्या वेळेस नेक्स्ट वेळेस तुमच्या सोबत नक्की शेअर करीन वड्या थापताना. चला सार झाला आणि वड्या पण झाल्या, कापून पण थोड्या ठेवल्या आणि काही हे केल्या. म्हणलं चला आता चुलीवर मस्त पैकी भारी अशा खमूज भाकरी करू आणि मग याच्या बरोबर खायला छान लागतात मासवड्यासोबत. आका मावशी आल्या होत्या दळायला, तर मग त्या बसल्या. म्हणलं चला आता मला त्यांना म्हणलं लाईट गेली तेवढ्यात, तर त्या म्हणल्या बसते बाई मग तवर आहे की नाही आका मावशी. तर मग आता लाईट येईन तेव्हा त्यांचं दळण होईल. बाजरीचं घेऊन आल्या होत्या त्या आणि मी म्हणलं चला आता मस्त पैकी भाकरी करून घ्यावा. इकडं परातीत बघा भाकर थापायची वळी. तर चला आता. तर आपल्याला आहे ना पाऊस तर पाहिजे पण राडा असा नाही पाहिजे ना असं असतं. कारण की ना सगळीकडं असं ना ह्या झिमझिम पावसाने सगळीकडं असा राडा झालेला होता. तर मोकार सगळं वल्ल आणि चिकचिक झालेलं होतं सगळीकडं. तर शेळ्या पण काढल्या होत्या. आता शेळ्या पण बाबा सोडणार होत्या चारायसाठी, तर जाणार होते आता. तर बाबा शेळ्या सोडून चारायला घेऊन गेले होते आणि इकडं मग गेला तरी पाऊस चालूच होता. म्हणजे पाऊस इतका चालू होता ना, सारखा पाऊसच चालू होता. त्याच पावसामध्ये मी माझं सगळं काम आवरून घेतलं आणि कोबा पण धुवून घेतला, सगळं साफसफाई करून घेतली होती इकडं. आणि त्याच्यामध्ये ना मी तर मोकारच भिजली होती. इकडं बघा माझे केस ते सगळं भिजलं होतं, कारण मला पावसामध्येच सगळं काम करावं लागलं होतं. तर असं झालं होतं. आणि ते बारीक बारीक करडत ना ते तर सारखे नुसते आरडत असतात, गपच बसती नाही. त्यांनी पार डोकं उठावले का सारखे नुसते ओढत राहत असतात. तर असं आणि छान असे फुलं पण उमालले होते. इकडं बघा नवीनच चिनी गुलाबाचं फूल उगून आलं होतं. म्हणजे त्याला नवीन काहीतरी नावे हे तर आपले तुम्हाला माहितीच आहे, हा ऑफिस प्लॅन. आणि हा पण चिनी गुलाब इतका छान मस्त उमलून आला होता. भक्तीने दिलेलं झाड बघा छान मस्त उगून आले, फुटलं पण आणि त्याला फुल पण आलं. तर हे बाकीचे पण फुटलेच होते बघा छान मस्त असं. छकू जेवायचं नाही का तुला? चल चल मासवड्या केल्यात चल. ओ पाऊस पायरीवरून जर सटकले ना तर बघा इकडं काय चाललंय रे. खातोय बघा इकडं मासवड्या, लिंबू, बाजरीची भाकर मस्तपैकी खायचं काम चाललंय याच. चला तुम्ही पण या जेवायला आमच्या सोबत. आता आम्ही मस्तपैकी मासवड्या खातो. तर काही मासवड्या मी कापून ठेवल्या होत्या, काही कापून घेतल्या का तो कापल्या का मी कापलेल्या होत्या त्या घेतल्या. एकच तुकडा होता काय? हा काय. तर आका मावशी आली, मग आका मावशीला एक डबा भरून दिला, कारण मी करीत होते नेमकं ती आलती. मग म्हणलं जाऊ द्या, तिची आई ती दोघी जणी खात्यान. तर मग त्यांना पण दिलं दोघींना. आणि बघा पावसात एवढं सगळं काम आवरता तुम्ही किती राडा होता. सगळं साफसफाई करून घेतली, फरची पुसून घेतली आणि बाहेर पाऊस सारखा चालूच आहे. तर मग शेळ्या सुटल्या, मग त्यांचं परत झाडून धुवून सगळं झालं. आणि म्हणलं चला आता परत हे केस भिजले होते मोकार पावसामध्ये, सगळं काम मला करावं लागलं. मग म्हणलं चला आता आहे ना मस्तपैकी ना आपण केलेल्या मासवड्या खाऊ छान मस्तपैकी. लय दिवस झाले केल्या नव्हत्या. आणि खरं तर मला सकाळी चपात्या करायचा लय कटाळा आला होता. म्हणलं आज काय करावा, पोरांचा आज डबा पण नव्हता शनिवार असल्यामुळं. मग म्हणलं आता शनिवार नाही, आज डबे बिबे काय नाही, मग आज काहीतरी वेगळंच करावं. मग भाकरी केल्या. म्हणलं चला मासवड्याचाच बेत करावा. मग असं झालं. तर चला आता तुम्ही सगळेजण जेवायला सगळं असं हे नीटनेटकं करून ठेवलं आता मस्त.
आणि आता मी जेवते मस्तपैकी. सार आणि कोथंबीरीच नाही भेटली बघा. छोकूचे पप्पा आले पण लय उशीर आले, मग त्यांनी हेच नाही केली. आमटी हे करून करून बघा पार आटून गेली, असं झालं. आणि आता मासवड्या घेते हे करून. तर रात्री तळलेल्या मिरच्या तशाच राहिल्या बघा. तर काही खाल्ल्या काही राहिल्या. आणि इकडं बघा मासवड्या अजून कापायच्या राहिल्यात एवढ्या. त्यातली एक वडी त्यांना दिली, एक कापली होती, तर सगळ्यांनी बाकीच्यांनी खाल्ली. आता एवढ्या मस्तपैकी हे करते. आणि हा भुगा राहिला होता थोडासा, तर हा छकुला आवडतो म्हणून म्हणजे खाली कढईला हे झालेला होता. खरोड म्हणतो आमच्या भाषेमध्ये, तुमच्या इकडे काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. तर मग ती खरोड छकुला आवडती म्हणून मी तशीच ठेवली. आणि आता चला मी कापून घेते मस्तपैकी आणि जेवायला बसते. तुम्ही पण या जेवायला. तर बघा आपली छान मस्तपैकी मासवडी झालेली आहे. आणि चला या तुम्ही सगळे जेवायला. आणि बसलो जेवायला. दादाचं तर जेवण होतं आले. चल छकू आता तू पण. आणि माहिती का जेवण पिऊन मस्त झोपले होते. आणि ना एकदम असा आवाज आला जस काय सासूबाई आल्यात म्हणून. आणि बघत येतो काय खरोखर सासूबाई. हे बघा लगेच सासूबाई आल्या. आणि मी मरमशीर झोपले होते. म्हणलं आता काय भारी मस्त आपली एक झोप काढावा. आणि मला वाटलं मी झोपत स्वप्नातच आत्याबाईचा आवाज बघते ना. आत्याबाई खरंच घराच्या बाहेर. बघा नवी साडी बिडीला भारी टकाटक मध्ये सासूबाई आल्यात. जायचंय बाई मला. आणि आम्हाला वाटलं तुम्ही आल्या, पाऊस आला म्हणल्यावर म्हणलं आता काय आजीबाई राहत नाही तिथं. नाही बा जायचंय. जायचंय मग कबर आलत्या मग. आले बाई ते स्वतः आली काय? नाही तिथं जिरदा नाही. असं वय म्हणजे नातीला लोणचं द्यासाठी तुम्ही तिथून इथं आल्या वय एवढ्या पावसात. आज किती इळमाळ पाऊस आहे बघ. आता बघ नातीवर कसा जीव आहे का. चला त्यांच्यासाठी ठुते आता मस्तपैकी चहा गरम गरम. तुम्ही पण या सगळे चहा प्यायला. बघा पाण्याला उकळी आली आणि मग नंतर टाकली चहा पावडर, म्हणजे चहाला कलर चांगला येतो. आणि आता मस्तपैकी गरम गरम चहा पितो. आता वाजलेले 4. ते बघा आता वाजलेले 4. आणि छकुचे पप्पा आणि पोरं गेलेले इथं गाडीला चक्कर माराय. दादा गाडी शिकवतोय त्याच्यामुळं त्याला शिकवायला घेऊन गेलेले इथं. तर चला आता पटक्यात चहा पितो. आणि तुम्ही पण या चहा प्यायला मस्तपैकी. राणी काय बरण्या हालीतोय ना. आणि तुम्ही आल्या आम्ही नसता दिला काय. आम्ही दिले असते ना बरणी. आकाश दादा एकटे आले असते तर. गोळ्या नसते दिल्या का. बाबा फोनवर बोला. आजी आली तुला आनंद नाही झाला का. मी काय करू म्हणते. आत्या बाईनी भाजी दिली काय ती. घेतली बाय मला भाजी दादानी. बाया मग भारी घेतली. जड आहे का हलकी. आणि एवढा तांदूळचा कुठं भेटला आत्याबाईला. तांदूळची भाजी एवढाली. आकाश दादा ही काय नेत जा ना. नाही भारी हिरवीगार मस्त. तर चला दिवसही गेला आणि पाऊसही थांबला बघा. तर वारं सुटलंय आता. सारखं पाऊस चालू होता आणि आता पाऊस पण बंद झालाय. आणि आजी बाबा शाळा सोडून बाबा परत गेले. आणि आजी परत आकाशदादा सोबत गेली. तर आजी आली होती खास लोणचं न्यायसाठी. आजीला वाटलं काही देतात का नाही काय असन तिचं. तर तो आपण भंगार सकाळी विकलं म्हणजे जुने पत्रे. तर तो पत्रा राहिलाय एक, म्हणजे ठेवलाय खास करून आम्ही. तर आपल्याला इकडं टाकायचं आहे, पुढं टाकायचं आहे, त्याच्यासाठी ठेव म्हणून हा पत्रा इथं आणून ठेवलेला आहे. म्हणलं परत ते भंगारवाला घेऊन गेला असता म्हणून तो इथं उभा केलेला आहे. तो आपण नंतर लावू तिथं. तर बघा इकडं छोकूजण त्यांचं काय. तर यांचा परत आज डाव मांडलाय. आज शनिवार
आहे की नाही. आता पावसाचं हे कुठं सायकल खेळायला जाणार, काय करणार, म्हणून यांनी मांडलेला आहे आता चल्ल 60चा डाव. तर असं आहे. तर चला आता सकाळी मासवड्या खाल्ल्या मस्तपैकी, आता काहीतरी करावं लागल. तर चला आता याची भाजी आणलेली तांदूळच्याची आत्याबाईने पाठवून दिली ती छकूच्या. तर मग आता तेच करू. लाडू पण दिले होते पाठवून खरं, तिच्या आवडीचे डाळीचे लाडू. तर मग चला आता परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर चला छान मस्त पाऊस झाला, म्हणजे पाऊस काय असा धो नाही झाला, पण सारखं आपला चालूच होतं टीप 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 टीप. तर आता तो बंद झालाय, वारं सुटलंय. तर चला आता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.